काय झाले? सगळे आपल्या मनासारखे चालले आहे. मला तर इतकी मौज येते शिकवताना. आणि अप्पांच्या रागाची काळजी का करता? त्यांचा राग निवळतो नंतर. आणि तुम्हीच तर त्यांचा राग काढू शकता ना. इथे तुम्ही अशा अचानक का आलात? आणि अहो रडायला काय झाले? तुम्ही आईला लिहायला शिकवले. मला माझ्या आईची खूप म्हणजे खूप आठवण आली. तुम्ही त्या शब्दाचा अर्थ अगदी अचूक सांगितला. पण अहो एका आईमध्ये कितीतरी गुण साठलेले आहेत. तिची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. तुम्ही आईबद्दल बोललात आणि एका क्षणात साऱ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या. असे वाटले धावत जावे आणि तिला घट्ट मिठी मारावी. ती प्रेम केले आईने आमच्यावर. ती वेळा रागावली, चापटही मारली, पण नंतर प्रेमाने कुशीत घेऊन समजावले देखील. जाणवतंय तो राग, ती चापट तिची नव्हती. तो राग नानांच्या धास्तीचा होता. ती चापट बापूंच्या रागाशी होती. पण नंतर ते तिच्या कुशीतले प्रेम तिच्या एकटीचे होते. रडू नका, शांत व्हा. आईसारखे प्रेम कोणीच करू शकत नाही. तो तिचं प्रेम, आईची माया, तिच्या कुशीतील मायेची ऊब कधीच विसरू शकत नाही. एक सांगू, तुम्ही जे नेहमी म्हणता ना ते आज मी म्हणतो. तुम्ही आई झालात ना की आपल्या मुलांवर प्रेम करताना तुम्ही ते अनुभवा. हो, तसेच होईल कदाचित. आता जरा शांत वाटतंय ना? मग आता शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. आज फक्त 4 अक्षरांची ओळख झाली. त्यावरून तुम्हाला तुमच्या आईचे, नानांचे, बापूंचे स्वभाव शब्दात मांडता आले. शिक्षणाची हीच तर मौज आहे. आपण स्वतंत्रपणे विचार करायला लागतो आणि आपल्याला आपले विचार मुद्देसूद मांडताही येतात. हो, पण आता आप्पा रागवले. हो, त्यांचा राग तुम्हालाच काढावा लागेल, नाहीतर ही स्पर्धा अर्धवट राहील. या सगळ्याला तुमची फूस आहे वल्लभपंत. अरे मी काय केले? मी तर पाककला स्पर्धेसाठी उत्तम बक्षीस लावले. लबाड बोलू नका तुम्ही. रुक्मिणी काकूंनी लावलेल्या बक्षिसाची आणि त्यांनी ज्यासाठी ते बक्षीस ठेवलंय त्याची वारेमाप स्तुती केलीत आणि या सगळ्या अगोचरपणास पाठिंबा दिलात तुम्ही. मग मला पटले म्हणून पाठिंबा दिला. मला वाटते ज्यांना शिकण्याची आवड आहे त्यांनी शिकावेच, भरपूर शिकावे. पण आवड नसलेल्यांनी व्यवहारापुरते तरी शिकावे, बायका आणि पुरुष दोघांनीही. काही गरज नाहीये. उद्या म्हणाल पुरुषांनी स्वयंपाक शिकला पाहिजे, मग म्हणेनच. काही शंका आहे की काय? अजिबात चालणार नाही. या घरातल्या बायकांनी शिकलेले मला अजिबात चालणार नाही. त्या रुक्मिणी काकूंनी आपल्या मुलीला शिकवले आणि तिने पुण्याला जाऊन मोठे दिवे लावले. तेव्हा ते खूळ या घरात आणि या गावात आणणे मला अजिबात मान्य नाही. नारायण, अरे किती आदताईपणा करशील? विचार करू बघ. त्यात कसला विचार करायचा काका? अरे बायकांनी या नसत्या फंदात पडावंच कशाला? हवेतच कशाला हे असे रिकामटेकडे उद्योग? नाही, गावातील पुरुष याच्या विरोधात आहेतच आणि बाजूने जरी असले ना तरी ही असली थेर आपल्या घरात नको. बरोबर. तेव्हा जोग हा फाजीलपणा बंद करा. हो, एकदम बंद. नारायण, रघुनाथा, तुम्ही नका मनावर घेऊ. काढू आपण काहीतरी मार्ग. पण शिक्षणाचं वळण गावात यायलाच हवंय. उत्तम. शिवाजी शेजारच्या घरी जन्मावा अशी वृत्ती नको. सदाशिवराव आणि तू
तुम्ही घरातून सुरुवात केली हे चांगले झाले. विरोध तर होणारच, थोडा थोडका नाही, अगदी सज्जड. पण हीच तर खरी परीक्षा आहे. मुख्य म्हणजे त्र्यंबक भाऊजींनी विरोध दर्शवला नाही, ही मोठी जमेची बाजू. हो, माझ्या मनात आणखी एक गोष्ट आली आहे. कोणती गो? बघ हा, म्हणजे जे मी तिथे रात्री शिकेन ते मी दुसऱ्या दिवशी दुपारी धाकट्या आईला आणि सुभद्रा काकू आजीला इकडे येऊन शिकवेन. ओ बाई, हो, ही चांगली कल्पना आहे हो बायो. म्हणजे अक्षर ओळख करायला बाहेर जायला नको, दुपारच्या फावल्या वेळेत आम्हाला शिकता येईल. हो हो हो. पण मला नका धरू त्यात. आमच्या यांच्याकडून मला चांगलीच तंबी मिळाली आहे आणि मी भांडून भांडून कंटाळले त्यांच्याशी. मला नाही जमायचे. अगदी बरोबर. तुम्हालाच नाही तर घरात कुणालाही मी ही थेर करून देणार नाही. हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. आणि तुलाही सांगतो भयो, तुझ्या आजे सासऱ्याला ना म्हातारचळ लागलाय, म्हणून त्याचा विरोध मावळत चाललाय. त्याचे काय करायचे ते मी नंतर बघतो. गावातल्या कुणालाही या अगोचरपणात मी बळी पडू देणार नाही. बसा मनातले मांडे खात. नारायणा, तुझे मत काय आहे? नारायण, हो आलो. काय झालं? सगळ्या अशा शांत का? काल नारायण शिकण्यावरून ओरडला म्हणून घाबरलात ना? होय. हे त्याचं मत झालं. आपल्याला काही मत आहे का नाही? आपण आपलं जमेल तेवढं शिकायचं. तेव्हा आपण सराव सुरू ठेवूया. गुपचूप करा, त्याच्यासमोर करू नका. त्यातून पकडला गेला तर पुढचं पुढे. अभ्यास करून काही मड्डम नाही व्हायचे. पदार्थ काय करायचे ते सांगा. गावातल्या बायकांची जोरदार तयारी सुरू झालीये. कुणी धपाटे करणार आहे तर कुणी सांडग्याचे भरीत, कुणी खार पोळी तर कुणी तेल पोळी, कुणी कडबू, कोणी दिंड, कोणी झिरक, कोणी याडणी, कोणी बिलीबेशी अन्ना तर कुणी चित्रांना तर कोणी मद्दूर वडे. हो ना, झालेच तर गोज्जू, रवा केसरी, हाळबाई, वरणफळ, घुगऱ्या हे सुद्धा पदार्थ आहेत हो चर्चेत. गावातल्या बायका एकमेकींना मदत करतायत आणि तुम्ही मला कारल्याची खीर करायला उद्युक्त केले. माझ्या नवऱ्याला त्रास झाला त्याचा. आता दात काय काढताय? अगं मी तुला काही सांगेन, तुला काही तारतम्य आहे की नाही? खीर करण्यापूर्वी विचार करायला नको होतास का तू? मी काय विचार करायचा? तुम्ही सांगितले मी ऐकले. तू नको विचार करायला. तुम्ही सांगितलं मी केले. मी विचार करायचा. विचारायचा मला. त्रास झाला माझ्या नवऱ्याला. थांबा थांबा जरा थांबा. आता ह्यावरून वाद घालू नका. त्यापेक्षा काय करायचं ते ठरवूया. मी सांगू का? आता कसे सांगा.
गोदे, तुझे तिखट पदार्थ छान होतात हो की नाही? मग तू की नाही मुगाच्या तिखट पुऱ्या कर आणि त्यासोबत तिखट आवळ्याची चटणी. कसे? बरे. बंदा, तू की नाही सोपा पदार्थ कर. सोपाच सांगा. तू पंचरंगी कोशिंबीर कर. ती कशी करायची हे मी तुला स्वयंपाक झाल्यावर सांगते. कसे? झाले. हो, पण तू काय करणार आहेस? मी काही ठरवलं नाही हो अजून. मी ठरवलंय हो. या पुरुषांची भडकलेली माथी थंड करण्यासाठी मी दुर्वांचं सरबत करणार. करेकार दुर्वांचं सरबत? हा, आणि त्याचा पहिला घोट तिच्या नरड्यात ओतणार. सारखी रखरख रखरख करत असते. तू काय असतेस का? आता तिला काय मारतेस तो? बोला, सगळ्यांनी मिळून मलाच बोला. डोळे करते एवढे मोठे. काढून हातात देईन, लक्षात ठेव डोळे. वाटारलेस तर. सगळीकडूनच मोठा विरोध आहे. लढायला गेलो तर तोंडावर आपतो आपण. काहीतरी युक्तीच सोडली पाहिजे. मला वाटते आपली यशोदा यातून मार्ग काढू शकेल. अहो, काही वेळेला हातोडा मारून जे साध्य होत नाही ना, ते चिमणीच्या दातानं करता येते. अगदी बरोबर. या ही आली चिमणी. शतायुषी भव. बैस यशोदे, बैस. अगं बैस. बस बस. यशोदे, आपली जी बायकांनी लिहाय वाचायला शिकावे म्हणून धडपड चालू आहे ना, त्याला सगळ्यांचाच मोठा विरोध आहे. घरातून आणि दारातूनही. आणि आम्ही जर लढायला गेलो तर विनाकारण रण माजेल आणि सगळेच फिसकटेल. तेव्हा यातून युक्तीनेच मार्ग काढायला हवा. आणि त्यात तू पटायतेस. तेव्हा काहीतरी शक्कल लढव आणि मार्ग काढ. मला आहोने हेच सांगितले, पण मी कसा मार्ग काढणार? मी लहान आहे ना. लहान? अगं, तुला थोड्या मिशा लावल्या तर हिमालयातला योगी पुरुष होशील तू. ऐकलेत ना, गावात नवीन मोहीम सुरू झाली आहे. ती हे गोऱ्या साहेबाचे पुणे मुंबई नव्हे, धर्माचा अभिमान असणारे पालगड आहे. इथे भलत्या गोष्टी खपवून नाही घ्यायच्या. आपण लक्षात ठेवा. बायकांना शिकवण्याचे मोठे खूळ रुक्मिणीबाईंनी सगळ्यांच्या डोक्यात भरवले आणि बायकाही त्यांच्या आहारी गेल्यात. तेव्हा वेळीच त्यांना व्यसन घालायला हवी, नाही तर आपल्या डोक्यावर बसतील. तेव्हा सर्वांनी या प्रकरणाला कडाडून विरोध करा. काय? हो हो, बरोबर आहे. नाही तर पुढे आपल्याला जुमाने नाशा होतील. म्हणावे, जेवणाची स्पर्धा भरवा, कपडे धुण्याची स्पर्धा भरवा, भांडी घासायची स्पर्धा भरवा बायकांची. पण हे लिखाण वगैरे पाप नको. हो हो हो, हे धोकादायक आहे. अशानं धर्म बुडेल आपला. अडवा यांना. पण मला हे समजत नाही, लिहिण्या वाचण्याला विरोध असेल तर तसे सांगावे ना. स्पर्धेत भागच घेऊ नको हे कशाला म्हणायचे? तू आहेस ना खमकी, मग घाबरू नकोस. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. अगं, बदलाची सुरुवात विरोधानच सुरू होते. ज्या विचारसरणीने राधाचा बळी घेतला, ज्या विचारसरणीने नर्मदा प्रभाकरला गावाबाहेर काढले, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, ज्या विचारसरणीमध्ये पुरुषांना 2-2, 3-3 लग्न करण्याचा अधिकार आणि स्त्रियांनी मात्र आयुष्य कुढत जगावे ही अपेक्षा, अशा वाईट विचारसरणीला मूठ मातीच द्यायला हवी. बदल घडवून आणण्याचा, सुधारणांचा मक्ता फक्त शहरांनीच घेतला नाहीये. आपल्यासारख्या खेडेगावात सुद्धा हा बदल होऊ शकतो. आपण खालमानेनं जगलो, पण आपली मुलं, विशेषतः मुली, जगतील की आपल्या पायावर ताठ मानेनं. आणि आपण आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श ठेवलाय
हे इतर गावांना प्रेरणा देणारं ठरेलच की. आजी आजी आप्पा बापू रघुनाथ काका सगळे विरोध करतायत लिहिण्या वाचण्याला आणि बापू तर गावातल्या लोकांनाही भडकवतायत. हो तर मगाशी इथे गर्जनाच करून गेले ना मोहिमेवर. पण ह्या सगळ्यातून बायकांना तयार करण्यासाठी काहीतरी मार्ग काढ. अशी जबाबदारी आहोंनी आणि त्र्यंबक आजोबांनी दिलीये मला. पण काही सुचत नाहीये, काय करावे कळत नाहीये. एक मार्ग आहे. बयो इकडे. काकू काकू नमस्कार करते. सुखी राहा. काय ग आज इथे आमच्याकडे कशी? मोठ्या आजीचा निरोप आहे. काय म्हणतात रुक्मिणी आजी? मोठ्या आजीने सांगितले आहे काय ग बयो, तू कशी काय इकडे? ते सहजच आले होते. तू आणि सहजच? विश्वास बसत नाही. तू घराबाहेर पडली आहेस म्हणजे कुठल्या तरी मोहिमेवरच जाणार. सांग कसली मोहीम आहे आज? नाही हो काका, इकडून जात होते म्हटलं काकूंची विचारपूस करावी म्हणून सहजच आले. मग ठीक आहे, चालू दे तुमचं. मोठ्या आजीने सांगितले आहे आज संध्याकाळी झोळे देवीच्या देवळात सगळ्या बायकांनी जमायचे आहे. अगो बाई, का ते? अहो गावातल्या सगळ्या बायकांना मिळून आरती म्हणायची. आरती? काही विशेष? अहो आरती मात्र निमित्त आहे. खरे तर मला आणि मोठ्या आजीला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची, पण घरच्यांना सांगू नका. आरती आहे एवढेच सांगा. अगो बाई, म्हणजे घरच्यांशी खोटे बोलायचे? अहो नाही हो, आरती तर आपण करणारच आहोत. तुम्ही घरच्यांशी खोटे नाही बोलणार. बरे, मोठी आजी तुम्हाला पुण्याहून आणलेली एक भेटवस्तू देणार आहे. भेटवस्तू? कसली? ते देवळात आल्याशिवाय कसं कळेल? तुम्ही आज संध्याकाळी देवळात या. नक्की आले. हळू. एक काम धड जमत नाही तुला. पाहिलेस ती सुलोचना किती लबाड आहे ते. साधे सोपे थातूर मातूर पदार्थ आपल्याला सांगितले आणि खास पदार्थ मात्र स्वतःसाठी दडवून ठेवला. पण आपण पण काही कमी नाहीये. ही लक्ष ठेवेनच, पण तूही लक्ष ठेव ती काय करते त्यावर. स्पर्धेच्या आधी सराव म्हणून तो खास पदार्थ ते एकदा तरी करून बघेलच. काय? हो हो, मी ठेवते लक्ष. काकू काकू काकू. अगदी वेळेवर आलीस यशोदे. हे घे, हवा घाल मला. हात दुखतोय माझा. आणि आता बोल, कशाला आली होतीस कॅक्यू कॅक्यू करत? काकू काकू, माझ्या आजीने आज गावातल्या सगळ्या बायकांना देवळात बोलवले. चला ए बस खाली बस. ए बस खाली. डोकं चेप. तुझ्या आजीचं काही कौतुक सांगू नको मला. जगा वेगळं काहीतरी करायची सवयच आहे तिला. आता ही त्या स्पर्धेला काहीतरी शेपूट जोडले असणार आणि त्याच संदर्भात सांगायला सगळ्या बायकांना देवळात बोलवले असेल. पुरुषांच्या विरोधातच असणार काहीतरी. आम्ही येणार नाही म्हणून सांग. पण काकू, तुम्ही तर सारख्या काकांच्या विरोधात बोलत असता. ते वेगळे, तू यात पडू नकोस. तू डोके चेप. काही कळत नाही तुला. मग तुम्ही नाही येणार ना नक्की? नाही, कारण आज आजीने फक्त ह्यासाठी बोलावले की पुण्याहून आणलेल्या भेटवस्तू त्यांना गावातल्या बायकांना द्यायचे. पण सांगू ना तुम्ही नाही येणार म्हणून.
नाही नाही नाही, असं कसं नाही येणार? गुणाची ग माझी बाय. तू काय बघतेस? वारा घाला मग दोघीला, नीट घाल. वडीलधाऱ्यांचे म्हणणे मी कधीच डावलत नाही हो. आम्ही येणार म्हणजे येणार. काय गो मंदा? हो काय, नीट वारा घाल. आम्ही येणार म्हणजे येणार हो. गुणाची ग बाई माझी.